नित्यपाठ गुरुचरित्र अध्याय 6. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. विशेषतीर्थ आपुले स्थान, गोकर्णी असे शंकर आपण. याची कारणे निर्गुण, त्रयमूर्ती वसती तये स्थानी. महाबळेश्वर लिंग देखा, स्वयंभू शिव असे ऐका. आख्यान असे विशेषा, लंबोदरे प्रतिष्ठिले. पुलस्त्य ब्राह्मणाची भार्या, नाम तियेचे कैकया. ईश्वर भक्ती अतिप्रिया, शिवपूजा सर्वकाळी. तिचा पुत्र अतिक्रूर, नाम तया दशशिर. आला तेथे वेगवक्त्र, माता दर्शन करावया. नमिता झाला मातेसी, पुसे पूजा काय करीसी. सांगत असे विस्तारेसी, पूजित्ये लिंग मृत्तिकेचे. रावण म्हणे मातेसी, कैलास आणुनी तुझपाशी. दिल्हे तरी होय कैसी, कावो करितेसी सायस. पावला त्वरित शिवपुरासी, शुभ्र पर्वत रम्यासी. धरोनी हालवी क्रोधेसी, 20 बाहू भुजाबळे. शिर लावून पर्वतासी, कर टेकून मांडीसी. उचलिता झाला त्राणेसी, पाताळ सप्त आंदोळले. ईश्वर म्हणे गिरिजेसी, न करी चिंता मानसी. रावण भक्त माझा परियेसी, खेळतसे भक्तीने. ऐकोनी उमेची विनंती, शंकरे चेपिले वामहस्ती. 10 शिरे भुजा विसासहिती, शिरकला संधिगिरीत. चिंता करी मनी बहुत, शिव शिव ऐसे उच्चारित. ध्यातसे स्तोत्र करीत, शरणागत रक्ष म्हणोनी. शंकर भोळा चक्रवर्ती, ऐकोनी त्याची विनंती. चेपिले होते वामहस्ती, काढिले त्वरित कृपेने. सुटला तेथोनी लंकेश्वर, स्तोत्र करीतसे अपार. शिरछेदोनी धरिले करी, तंतू लाविले निज अंत्रे. वेद सहस्र एकवटुनी, वर्णक्रमादी विस्तारोनी. सामवेद अति गायनी, समस्त रागे गातसे. रौद्रवीर बिभत्सेसी, गायन करी अति उल्हासी. वीणा वाजवी सप्तस्वरेसी, ध्यानपूर्वक विधींसी. रावणाचे भक्तीसी, प्रसन्न ईश्वर त्वरितेसी. निजरूपे अतिहर्षी, उभा राहिला सन्मुख. पंचवक्त्र त्रिनेत्रेसी, 10 भुजा स्वरूपेसी. उभा राहोनी संतोषी, मागवर म्हणतसे. म्हणे रावण शिवासी, काय मागू तुझपाशी. लक्ष्मी माझे घरची दासी, अष्टै निधी माझे द्वारी. 6 कोटी आयुष्य मज, मज समान नाही दुजा. आलो असे याची काजा, कैलास नैन लंकेसी. ईश्वर म्हणे रावणासी, जरी चाड असेल पूजेसी. काय करीसी कैलासाशी, प्राणलिंग देईन तुझ. हे लिंग असेल जयापासी, मृत्यू नाही परियेसी. दर्शन मात्रे नित्य दोष, त्वरित जातील अवधारी. ठेवू नको भूमीवरी, जव पाविजे तुझी नगरी. वर्षे 3 पूजा करी, तुझी ईश्वर होशील. नारद म्हणे इंद्रासी, काय स्वस्थ चित्ते बैसलासी. अमरत्व दिधले रावणासी, लक्ष्मी नेली आजी तुमची. चिरायू झाला लंकेश्वर, प्राणलिंग दिधले कर्पूर गौरे. आणिक दिधला असेवर, तुची ईश्वर होशील. इंद्र नारद समवेत, गेले ब्रह्मलोका त्वरित. विस्तारोनी वृत्तांत, सांगे इंद्र ब्रह्मयासी. ब्रह्मदेव म्हणे इंद्रासी,
जावे त्वरित वैकुंठासी, दैत्यावरी ऋषिकेशी, उपाव करील निर्धारी. विरींची म्हणे विष्णूसी, प्रतिकार करा वेगेसी, कारण असे तुम्हासी, राम अवतारी परियेसा. ईश्वराचे प्राणलिंग, घेवोनी गेला दैत्यचांग. आता रावण अभंग, तोची ईश्वर होईल. विष्णू आला ईश्वरापाशी, म्हणे शंकरा काय करिसी. प्राणलिंग रावणासी, देणे काय कारण तुम्हा. ईश्वर म्हणे विष्णूसी, तुष्टलो त्याचे भक्तीसी. विसर पडला आम्हासी, संतोषोनी दिधले प्राणलिंग. विष्णू म्हणे उमाकांता, तुम्ही ऐसे वर देता. आम्हासी सायास होय बहुता, दैत्य उन्मत्त होताती. कधी दिधले लिंग त्यासी, नेले असेल लंकेसी. शंकर म्हणे विष्णूसी, 5 घटी झाल्या देखा. ऐकताची शिववचन, उपाय केला नारायणे. चक्र पाठविले सुदर्शन, सूर्या आड भावयासी. बोलावुनी नारदासी, सांगतसे ऋषिकेशी. तुम्ही जावे त्वरितेसी, जातो लंकेसी रावण. मार्गी जाऊनी त्यासी, विलंब करावा परियेसी. जाऊ न द्यावे लंकेसी, त्वरित जावे म्हणतसे. बोलावुनी गणेशासी, सांगे विष्णू विनयेसी. कैसा रावण परियेसी, तू ते सदा उपेक्षितो. आता तुवा करणे एक, रावणापाशी जावे एक. कपटरूपे व्हावे कुब्जक, बाळवेश धरोनी. वाटेसी होईल अस्तमान, रावण करील संध्यावंदन. नारद गेला याची कारण, विलंब करावया रावणासी. आज्ञा शिवाची रावणासी, लिंगन ठेवावे भूमिसी. शौचाचमन समयासी, आपण जवळी न ठेविल. बाळकपणे तुवा जावे, शिष्यरूपे करुणा भावे. सूक्ष्मरूप दाखवावे, लिंग घ्यावे विश्वासुनी. संध्यासमयी तुझे हाती, लिंग देईल विश्वासरीती. तुवा ठेवावे क्षिती, लिंग राहील तेथेची. येणे परी गणेशासी, शिकवी विष्णू परियेसी. संतोषोनी महाहरुषी, भातुके मागे तये वेळी. जे जे मागे विघ्नेश्वर, त्वरित देत शारंगधर. भक्षित निघाला वेगवक्त्र, ब्रह्मचारी वेश धरुनी. नारद म्हणे लंकानाथ, दैव अधिक तुझे आता. लिंग लाधलासी अमृता, जाणो आम्ही आद्यंत. रावण चिंती मानसी, व्रतभंग जाहला आपणासी. संध्या करावी त्रिकाळेसी, संदेह घडला म्हणतसे. तव देखिला ब्रह्मचारी, अतिसुंदर बाळकापरी. हिंडतसे नदी तिरी, देखिले रावण तये वेळी. नाना परी संभोखित, लिंग देत लंकानाथ. संध्या करण्या आपण त्वरित, समुद्र तीरी बैसला. ब्रह्मचारी थडीसी, उभा विनवी तसे रावणासी. जड झालिया आपणासी, ठेवीन त्वरित भूमीवरी. 3 वेळ तुम्हासी, बोलाविन परियेसी. वेळ लागलिया तुम्हासी, ठेवीन आपण भूमीवरी. अर्घ्य समयी रावणासी, बोलावी गणेश परियेसी. जड झाले आपणासी, लिंग घेगा म्हणतसे. न्यासपूर्वक अर्घ्य देखा, रावण करीतो अति विवेका. हाती दाखवितो बाळका, येतो राहे म्हणोनी. आणिक एक क्षण पाहोनी, गणेश बोले वेळ दोनी. जड जाहले म्हणोनी, शीघ्र यावे म्हणतसे. न ये रावण ध्यानस्थ, गणेश असे उच्चारित. समस्त देवी साक्षी करीत, लिंग ठेविले भूमीवरी. श्री विष्णू ते स्मरोनी, लिंग ठेविले स्थापुनी. संतोष जाहला गगनी, पुष्पे वर्षिती सुरवर. आवेशोनी रावण देखा, टोले मारी गणनायका.
हास्यवदने रडे तो देखा, भूमीवरी लोळतसे. मग तो रावण काय करी, लिंग धरुनी दृढ करी. उचलू गेला नानापरी, भूमी सहित हालतसे. कापे धरणी तयावेळी, रावण उचली महाबळी. न ये लिंग शिर आफळी, महाबळी राहिला. नाम पावले याची कारणे, महाबळेश्वर लिंग जाणे. मुरडोनी ओढिता रावणे, गोकर्णाकार जाहले देखा. ऐसे करुनी लंकानाथ, गेला मागुती तप करीत. ख्याती झाली गोकर्ण क्षेत्र, समस्त देव तेथे आले. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे गोकर्ण महिमा महाबळेश्वर लिंग स्थापनं नाम षष्ठोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.